बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड कुमारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांच्या नेतृत्वाखाली अंबड चौफुलीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चापूर्वी मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या शिष्टमंडळानं निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत राष्ट्रपती, बिहारचे मुख्यमंत्री आदींना निवेदन सादर केलंय। सभा आणि वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन 12 तारखेला जे होऊ घातलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी अंबड चौफुलीपासून चालत येत इथे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलो। आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना। आमच्या 2 मागण्या महत्त्वाच्या आहेत। 1949चा जो बौद्ध कायदा आहे तो रद्द करण्यात यावा आणि बाहेरचे बौद्ध म्हणजे आंतरराष्ट्रीय बौद्ध आणि भारतातले बौद्ध एकत्रित येऊन त्या ठिकाणी बौद्ध गया त्यांच्या ताब्यात देण्यात यावी। या 2 मागण्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही त्या निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। आम्ही इथल्या शासनाला, प्रशासनाला विनंती करणार आहोत की ताबडतोब ते बौद्ध गया ही त्या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी, परंतु हे देणार नाहीत कारण काँग्रेसच्या काळात सुद्धा ते नेहरूच्या काळात देण्यात आलं नाही आणि आता BJPची सुद्धा ती नीती नाही। ताबडतोब कायद्यात बदल करून त्या ठिकाणी हे देण्यात यावं। नसता 12 तारीख तर ही आम्ही राज्यामध्ये फक्त निवेदनं आणि मोर्चा काढून दिलेली आहे, परंतु जर यांनी ताबडतोब निर्णय घेतला नाही तर याचा गंभीर परिणाम या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात भोगावा लागेल। हे अल्टिमेटम देण्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या या आंदोलनामध्ये आमच्या बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, आमच्या महिला अध्यक्षा, युवा अध्यक्ष, मराठवाड्याचे नेते, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष सर्व या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। धन्यवाद। NTV न्यूज मराठी, जालना।